नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण झटपट होणारी राजगिऱ्याची खीर बघणार आहोत. हे खीर उपवासाला सुद्धा चालते आणि तुम्ही एरवीसुद्धा खाऊ शकता. हे खीर पचायला हलकी आणि हेल्दीसुद्धा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. राजगिऱ्याची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण. इथं मी अर्धी वाटी राजगिरा घेतलेला आहे. थोडंसं केशर घेतलेलं आहे मी, 10 ते 12 केशरच्या काड्या. केशर घालणं ऑप्शनल आहे. वेलची पूड घेतलेली आहे 1/2 चमचा. 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. इथं काजू, बदाम आणि पिस्त्याचे मी बारीक काप करून घेतलेले आहेत. आणि इथं मी 60 ग्रॅम साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, कमी जास्त. आणि अर्धा लिटर दूध लागणार आहे आपल्याला. मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्याला हे राजगिरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 पाण्यानं. इथं मी एक थोडासा मोठा बाउल घेतलेला आहे. थोडंसं मोठंच भांडं घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये आपल्याला राजगिरा घालायचा आहे. यामध्ये आपल्याला पाणी घालून 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे राजगिरा. राजगिरा आपल्याला व्यवस्थित धुवायचा आहे, कारण हे खूप बारीक असतो, त्यामुळे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आपल्याला. दुसरा एक बाउल घेतलेला आहे. आता या बाउलमध्ये आपल्याला हे राजगिरा गाळून घ्यायचा आहे. इथं मी छोटी गाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपल्याला. राजगिऱ्यामधलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे राजगिऱ्यामधलं. इथे कुकर ठेवलेलं आहे. आज आपण कुकरमध्ये खीर बनवणार आहोत. तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला घालायचे तूप. तूप आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तूप आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये घालायचं आपल्याला आता हे धुवून घेतलेला राजगिरा घालायचा आहे. राजगिरा आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. राजगिरा आपल्याला धुवूनच घालायचा आहे. कोरडा जर राजगिरा तुपामध्ये घातला तर त्याच्या लाह्या होऊ शकतात, त्यामुळे आपल्याला राजगिरा व्यवस्थित धुवूनच घालायचा आहे, त्यामधलं पाणी काढून. आता 2 ते 3 मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुपामध्ये राजगिरा. 2 ते 3 मिनिट मी व्यवस्थित तुपामध्ये राजगिरा परतून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला पाणी. मी या वाटीनं अर्धी वाटी राजगिरा घेतलेला होता, तर आपल्याला 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे मी. आता व्यवस्थित आपल्याला हे राजगिरा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे मग व्यवस्थित आपला राजगिरा शिजला जातो. 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. असा मस्त आपला राजगिरा शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम व्यवस्थित आपला राजगिरा शिजलेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा लिटर दूध. आता व्यवस्थित दूध घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे राजगिरा दुधामध्ये. याच्यामध्ये गोळे नाही झाले पाहिजे राजगिऱ्याचे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. व्यवस्थित दुधामध्ये राजगिरा मिक्स करून घेतलेला आहे. मी गॅस चालू केलेला आहे. आता याला एक आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. मस्त शिजलेला आहे राजगिरा. सध्या नवरात्रीचे उपवास चालू आहेत, तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा.
पचायला हलका असतो राजगिरा आणि हेल्दीसुद्धा आहे. उपवासालाच नाही तर तुम्ही अशी एरवीसुद्धा याची खीर करून खाऊ शकता. खूप छान लागते. तर आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे याला. व्यवस्थित आपल्या खिरीला उकळी आलेली आहे. अशी मस्त खीर आपली उकळलेली आहे. आता यामध्ये घालायची आपल्याला साखर. साखर घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचे तर आपल्याला काही ड्रायफ्रूट्स थोडे थोडे आपल्याला गार्निशिंगसाठी ठेवायचे आहेत. तर यामध्ये थोडंसं आपल्याला केशर घालायचं आहे. आता आपल्याला आणखीन 2 ते 3 मिनिट आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे. मस्त झालेली आपली खीर. मिडियम गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनिट ही शिजवून घ्यायची आहे खीर. साखर घातल्यानंतर मी 3 ते 4 मिनिट हे खीर शिजवून घेतलेले आहे. अशी मस्त दाटसर झालेली आहे. आता यामध्ये घालायची आपल्याला वेलची पूड. थंड झाल्यावर आणखीन सुद्धा हे दाटसर होते खीर. मस्त झालेली आपली खीर. मस्त आपली खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी आपली राजगिऱ्याची खीर तयार झालेली आहे. तर आता आपण खाली काढून घेऊया. बघू शकता झटपट अशी आपली राजगिऱ्याची खीर तयार झालेली आहे. थंड करून प्यायलाही खूप छान लागते. सध्या नवरात्रीचे उपवास चालू आहे तर त्या उपवासाला तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.